नमस्कार. श्री गुरुचरित्र वाचण्यासाठी बसणारे सेवेकरींसाठी काही नियम. 1 दिवस अगोदर 4 कुत्रे, 1 गाय यांना नैवेद्य दाखवावा. 7 दिवस ब्रह्मचर्याचे पालन करावे. जमिनीवर, चटईवर किंवा सतरंजीवर झोपावे. गादीवर झोपू नये. 7 दिवस कोणाच्याही घरचे शिजवलेले अन्न खाऊ नये. तो या काळामध्ये गावाबाहेर जाऊ नये. 7 दिवस आपल्याला ग्रंथ हलवायचा नाहीये. वाचून झाला की त्याला झाकून ठेवायचा आहे. रोज पारायणाला सुरुवात करण्या अगोदर 1 माळ गायत्री मंत्र आणि 1 माळ श्री स्वामी समर्थ करायची आहे. शक्यतो जमत असेल तर एकाच बैठकीत पारायण करावे. या दिवसांमध्ये केस, नख कापू नये. सकाळ संध्याकाळ रोज नैवेद्य दाखवून आरती करावी. 7 दिवस शुभ बोला. कोणाविषयी द्वेष ठेवू नका. कांदा लसूण खाऊ नये. काळे कपडे वापरू नये. रोज रात्री झोपण्यापूर्वी विष्णू सहस्त्रनामाचे घरी पठण करावे. एकधान्य आहार घ्यावा. ज्या गर्भवती स्त्रियांना पारायणास बसण्यास शक्य असेल त्यांनी बसण्यास हरकत नाही.